सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील धार्मिक विधीस गुरुवारपासून प्रारंभ झाला. हर्र बोला हर्र शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयच्या जयघोषात आणि संबळच्या निनादात माणिक चौकातील शेटेवाड्यात योगदंडाची पूजा करण्यात आली. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला ऐतिहासिक परंपरा असून यातील विधीही तितक्याच महत्त्वाचे आहेत. प्रारंभी अष्टविनायकांची पूजा झाली. त्यानंतर शेटेवाड्यात सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाची पूजा करण्याबरोबरच हिरे हब्बूंची पाद्यपूजा, महाप्रसाद वाटपाने या यात्रेतील धार्मिक विधींना बुधवारपासून सुरुवात झाली. हर्र बोला हर्र शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयच्या जयघोषात संबळाच्या निनादात हा विधी पार पडला. दुपारी 12च्या सुमारास हिरेहब्बू वाड्यातून योगदंड संबळच्या निनादात शेटेवाड्याकडे मार्गस्थ झाले. दुपारी 1च्या सुमारास योगदंडासह मानकरी आणि पुरोहित शेटेवाड्यात दाखल झाले. ॲडव्होकेट रितेश थोबडे, त्यांची पत्नी श्रद्धा थोबडे यांनी योगदंडाची पूजा केली. यावेळी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट रितेश थोबडे, सिद्धेश थोबडे, प्रियांका थोबडे, प्रतीक थोबडे, सुधीर थोबडे, विक्रांत थोबडे, गीता थोबडे, राजेश हब्बू, सागर हिरे हब्बू, आकाश हब्बू, सदानंद हब्बू, विजयकुमार हब्बू आदी मानकरी आणि सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात ही शेटेवाड्यातून योगदंडाची विधिवत पूजा झाल्यानंतरच होते असं सांगताना यात्रेचे मानकरी ॲडव्होकेट रितेश थोबडे म्हणाले. श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय. आज आपण शेटेवाड्यात जमलो आहोत. जवळपास 800 वर्षांपासूनची ही परंपरा चालू आहे. वर्षाच्या सुरुवातीला महाराजांची सेवा करायला आमच्या कुटुंबाला भाग्य लाभलं. त्याबद्दल मी महाराजांच्या समोर नतमस्तक होतो. आजचं महत्त्व म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, यात्रेमध्ये आपण कुंभार कन्या आणि महाराजांचा योगदंड याचा विवाह सोहळा साजरा करतो. विवाहाच्या पूर्वी म्हणजे नवरदेवाला केळवणाचा कार्यक्रम केला जातो. तो केळवणाचा कार्यक्रम इथे अशी आख्यायिका आहे की 800 वर्षांपूर्वी समक्ष सिद्धरामेश्वर महाराज या वाड्यात येऊन केळवणाचा आस्वाद घेतला होता. तीच परंपरा आमचे पूर्वज शेटे त्यानंतर त्यांनी चालू ठेवली या वाड्यात. आणि त्यानंतर माझे आजोबा, वडील आणि आता गेली 10 वर्ष झाले मला ह्या सेवा करायचा आशीर्वाद लाभला आहे. त्याबद्दल मी महाराजांच्या समोर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. त्यांना सोलापूरकरांना महाराजांचा नेहमीच आशीर्वाद राहिला आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की महाराजांच्या आशीर्वादाने सोलापूर शहरामध्ये फारसा असा उद्रेक आपल्याला जाणवला नाही. सध्या स्थिती अशी आहे, HMPV व्हायरस जगभर पसरतोय, आपण न्यूज वाचतोय सगळीकडे. तर महाराजांकडे माझी एवढीच प्रार्थना आहे की त्यांचा जो आशीर्वाद सोलापूरकरांना लाभला आहे तो आज पुढेही लाभू द्या. सर्व सोलापूरकरांनी महाराजांची भक्ती करतातच आणि या यात्रेतसुद्धा सर्वांनी महाराजांचे आशीर्वाद घेऊन मोठ्या स्वरूपात यात्रा चांगल्या रूपाने पार पडावी अशी मी प्रार्थना करतो.